नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि नवीन ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन जे अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान सुरुवात करूया। पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5 ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला घ्यायची मोंढ्याची उंची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। इथे गळा उंची घ्यायची 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार। तर पहिले आपल्याला असा आकार द्यायचा बघा, इथे गोल आणि नंतरून पुन्हा असा रेषेच्या मध्ये जाऊन पुन्हा असा थोडासा गोल आकार द्यायचा। आता जी रेषा मारली तिच्या बाहेर आपल्याला 1.5 इंचांनी मोजून घेऊन पुन्हा एक रेष मारून घ्यायची। मैत्रिणींनो, हे माप 32 छातीचं आहे, तर तुम्ही तुमच्या मापानुसार ब्लाऊजची कटिंग करायची आहे। बघा 1.5 इंच आपण हे मोजलंय पूर्ण रेषेच्या बाहेर आणि रेषेच्या बाहेर मोजून ती रेषा सुद्धा आपण ही डार्क करून घेतली। नंतर कॅनव्हास घ्यायचा, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची। बघा तुम्हाला समजण्यासाठी आपण दोघेही रेषा मारलेल्या आहे। पुन्हा आता घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या रेषेच्या बाहेर जे कॅनव्हास दिसतं आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपला आकार तयार झाला। इथे मोंढ्याचा आकार जो आहे तो कट करायचा आहे। ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती ते अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर सुद्धा ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती एक कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची। आता जी बाहेरची रेषा आहे तिच्यावरती आपल्याला शिलाई मारायची। व्यवस्थित शिलाई मारायची आहे, कुठे कपडा गोळा होणार नाही याची खात्री करून घ्यायची। आता पिना काढून घ्यायच्या आणि मधला सगळा भाग कट करून घ्यायचा आहे। थोडे असे गळ्याला कट मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास वळवायला मदत होते आणि परफेक्ट गळा आपला तयार होतो। बघा याप्रमाणे अस्तर आणि कॅनव्हास मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून द्यायची दाबटी। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा याप्रमाणे अगदी छान अशी दाबटी आपल्याला द्यायची आहे, म्हणजे परफेक्ट गळा आपला तयार होईल। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करायची ही ब्लाऊज डिझाईन। खूप सुंदर आणि छान अशी ब्लाऊज डिझाईन आहे। कपड्याला पलटी मारून आपल्याला सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचंय। व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आणि उरलेला कपडा सगळा असा कट करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा आता आहे ना, आपल्याला असं घडी मारून पिन लावून घ्यायची, म्हणजे ना काय होतं, नवीन ज्या मैत्रिणींना त्यांना असं पटकन जमत नाही ना, म्हणून पिन लावायची। पेपर घ्यायचा, त्याला डबल घडी करायची आणि ब्लाऊज असं व्यवस्थित ठेवून बरोबर त्या गळ्याच्या कडेने अशी रेष मारून घ्यायची। वरती थोडं आपण एक्स्ट्रा ठेवलंय। आता त्याच रेषेच्या आतमध्ये आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचं आणि पुन्हा एक रेष मारून घ्यायची। बघा जे आपण मगाशी कॅनव्हास वरती आखलेलं होतं तेच हे 1.5 इंच आपण इथे पुन्हा आखणार आहे, तेच पेपरवरती। याप्रमाणे आपण हे मोजून घेतलं आणि ही रेषा डार्क केली। आता आपल्याला ही रेषा कट करून घ्यायची आहे। जी आपण आता आखली ना ती रेषा आपल्याला कट करायची आणि जी बाहेरची रेषा आहे त्याच्या बाहेर साधारण 1-1.5 इंच अंतर सोडून ते कट करायचे।
इकडनं सुद्धा आपल्याला हे 1.5 इंच असं मोजून घ्यायचं आहे बघा. गळ्याच्या बाजूने आपण 1.5 इंच मोजून इथे एक रेष मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला परफेक्ट गळा तयार होईल आणि डिझाईन बनवायला सोपं जाईल. आता 2 इंच रुंदीची आपण 2 इंच रुंदीची पट्टी घेतली, तिला डबल घडी केली आणि एक शिलाई मारून घेतली बघा. ह्याप्रमाणे आता तिला पलटी करून घ्यायची आपल्याला. पलटी केल्यानंतर साधारण 3 इंचाचे आपल्याला ह्या पट्टीचे असे तुकडे करायचे. सुई दोरा घ्यायचा, मणी घ्यायचे आणि याचा आपल्याला बटरफ्लाय तयार करायचे. अगदी व्यवस्थित असं पॅक करून सेंटरला बरोबर पॅक करायचं आणि तिथे एक मणी लावून घ्यायचा. याप्रमाणे आपण डिझाईन बनवून घ्यायची. आता जो कट केलेला पेपर घ्यायचा आणि ती बाहेरची जी रेषा आहे ना, त्या रेषेवरती आपल्याला पहिले ही डिझाईन अशी जॉईंट करून घ्यायची. बघा त्या 1.5 इंचामध्ये बरोबर सेंटरला मणी आला पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला ही डिझाईन पॅक करायची. इकडनं सुद्धा आपल्याला शिलाई मारून पॅक करून घ्यायचे. पेपरला पलटी मारून उरलेला जो कपडा एक्स्ट्राचा दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे. आणि आता घ्यायची आपल्याला क्रॉस पट्टी. त्याची आपल्याला पायपिंग करायची, म्हणून आपण ही क्रॉस पट्टी काढणार आहे. बघा इथे आपण 2 पट्ट्या घेतल्या, तिला जॉईंट करून त्याची लांब पट्टी तयार करून घेऊ आणि त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करून घेऊ. आता इथे आपण ही पट्टी ठेवायची आणि आपल्याला घ्यायची शिलाई मारून. शिलाई अगदी व्यवस्थित मारायची, म्हणजे पायपिंग पण व्यवस्थित येईल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. छान छान कमेंटसुद्धा करत जा मैत्रिणींनो. डिझाईन बघितली की व्हिडिओला लाईक करत जा, छान छान कमेंट करत जा. रोज आपल्या चॅनलवरती छान छान व्हिडिओ येतात, रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओ येतात, त्याचा तुम्ही सुद्धा फायदा करून घ्यायचा आहे. बघा अशी छान अशी पायपिंग आपल्याला इथे करायची. आता आपल्याला ह्या डिझाईनचा सेंटर काढून घ्यायचा, तिथे अशी रेष मारून घ्यायची. ब्लाऊजचा सुद्धा सेंटर काढायचा आणि बरोबर तिथे सेंटरला सेंटर ठेवून पिन लावून घ्यायची. इकडनं सुद्धा अशा पिना लावून घ्यायच्या आपल्याला, म्हणजे काय होईल, आपल्याला जेव्हा पूर्ण गळ्याला शिलाई मारायची ना तेव्हा आपल्याला सोपं जातं. हे बघा अगदी व्यवस्थित. आता जी शिलाई आपण मारलेली आहे, जी रेषा आपण मारलेली होती त्याच रेषेवरती आपल्याला ही ब्लाऊजचा जो भाग आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे, म्हणजे जी डिझाईन आपण बनवली ना ती अगदी परफेक्ट अशी तयार होईल. बघा ह्याप्रमाणे आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत दोघही बाजूने. आणि आता आपल्याला घ्यायची शिलाई मारून. बघा बरं, अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलंय मी. शिलाई मारताना सुद्धा चुका होतात, म्हणून आपण ह्या पिना लावून घेतल्या आणि पटकन अशी शिलाई आपली मारून झाली. पिना काढून घ्यायच्या आणि कपड्याला पलटी करून तो पेपर सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तो उरलेला कपडा दिसतो तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे. हे बघा ह्याप्रमाणे. आता लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. आपण तिथे पॉइंट टाकले आणि टक्स मारायचे. खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 पकडायचं आणि दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची. आपल्याला पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती अशी ठेवून टिप मारून घ्यायची. तिला द्यायची दाब टिप. पुन्हा एक टिप मारून पलटी करून टिप मारून घ्यायची. पाठीचा भाग अगदी छान असा आपला तयार झाला. आता आपण हे 2 कलरचे चौकोनी तुकडे घेतले, साधारण 3x3 चे. ते एकावर एक ठेवून सगळीकडनं असं शिवून घ्यायचं आपल्याला चौकोन आणि असं बरोबर कोपऱ्यामध्ये कट करून घ्यायचं.
त्याला असं पलटी करायचं आहे, त्याचं टोक कशाच्या तरी सहाय्याने असं बाहेर काढायचं आणि त्याची आपल्याला अशी डिझाईन बनवायची बघा ह्याप्रमाणे. आता शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा, अशी डिझाईन आपण बनवून घेतली. आता ही डिझाईन आपल्याला इकडनं अशी लावून घ्यायची. तर सगळे आपल्याला जे कलर आहे ना ते एक साईडला बरोबर आले पाहिजे, अशा हिशोबाने ही डिझाईन आपल्याला पॅक करायची. त्याच्यावरती एक छान अशी लेस आपण इथे लावणार आहे. लेसला डबल शिलाई मारायची आहे, म्हणून एका कडेने आधी शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून पुन्हा एकदा दुसऱ्या कडेने सुद्धा शिलाई मारायची, म्हणजे लेस अगदी परफेक्ट अशी बसेल. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा लेसला दोघं साईडने आपण ही शिलाई मारून घेतली. आपल्याला लगेच आता लटकन बनवायचे, त्यासाठी नॉट घेतली. हे चौकोनी आपल्याला तुकडे घ्यायचे, त्याला आपण काय करायचं अशी तिरपी रेष मारून घ्यायची बघा. आणि जी डिझाईन आपण गळ्याला लावली ना तीच आपली उरलेली आहे, त्याच्यापासूनच आपण आता लटकन बनवणार आहे. हे बघा हे आपल्या उरलेली आहे. आपण इथे ना जी रेषा मारली त्याच रेषेवरती याला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारली की एक बाजूचा कपडा त्याच्यावरती असं फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. पुन्हा ओपन करून सगळीकडनं ही शिवून घ्यायचं. त्रिकोण आपल्याला शिवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जी गळ्याला लेस लावली ती तिथे अशी लावून घ्यायची. इथे नॉट ठेवून अशी शिलाई मारून पॅक करून घ्यायचं आहे. छान असं लटकन आपलं तयार झालं. याचप्रमाणे आपल्याला दुसरंही लटकन बनवून घ्यायचंय. आता वरतून 2.5 इंच मोजून आपल्याला हे दोघंही नॉट जॉईंट करून घ्यायचे. आता घ्यायचं आपल्याला सुई दोरा आणि मणी. या डिझाईन वरती आपल्याला मणी लावून घ्यायचे. ह्याप्रमाणे आपण पूर्ण डिझाईनला मणी लावून घेऊया. बघा आता आपले मणी सुद्धा लावून झाले. डिझाईन अगदी पूर्ण झालेली आहे. मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाउजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा. चला मग छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.